नमस्कार मंडळी, चकलीची भाजणी कशी केली ते सांगते. यासाठी 4 वाट्या तांदूळ शक्यतो जुना असेल तर अजून चांगलं, 2 वाट्या हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे, 1 छोटी वाटी साबुदाणा, 1 छोटी वाटी धने, 1 छोटी वाटी जिरे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आधी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि चाळणीमध्ये निथळत ठेवला. त्यानंतर हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीमध्ये ती निथळत ठेवली. त्यानंतर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र केली आणि ती चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे. तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे सगळं छान उन्हामध्ये पसरून ठेवलं आणि हे दिवसभर छान वाळू दिलेलं आहे आणि रात्री एक एक करून ही सगळी भाजणी भाजून घेतलेली आहे. सगळ्यात आधी तांदूळ घेतले आणि तांदूळ मंद आचेवर 10 ते 12 मिनटं छान भाजून घेतलेले आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. छान हे भाजून झाल्यानंतर उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ तिन्ही डाळी एकत्र केल्या आणि या तिन्ही डाळीसुद्धा खरपूस मंद आचेवर 10 ते 12 मिनटं छान भाजून घेतलेल्या आहेत आणि तांदळामध्येच ह्या डाळीसुद्धा काढून ठेवल्या भाजून झाल्यानंतर. त्यानंतर 1 वाटी पोहे घेतले. पोहेसुद्धा मंद आचेवर छान भाजून घेतले. त्यानंतर 1 छोटी वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणासुद्धा मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतला. त्यानंतर 1 छोटी वाटी धने घेतले. धनेसुद्धा मंद आचेवर छान भाजून घेतले. त्यानंतर 1 छोटी वाटी जिरे घेतले. जिरेसुद्धा मंद आचेवर 5 ते 7 मिनटं भाजून घेतलेले आहेत आणि धने आणि जिरे भाजायला खूप नाही वेळ लागणार, कारण तो पॅन जो होता तो आधीच गरम होता. त्यामुळे धने आणि जिरे भाजताना त्याला फक्त 5 ते 7 मिनटं लागतील आणि हे सगळं एकत्र ही सगळी भाजणी परातीमध्ये छान काढून ठेवलेली आहे आणि एकदम थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक एक करून थोडं करून ही भाजणी छान फिरवून घेतली आणि याचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी छान चाळून घेतलेली आहे. अशा प्रकारे चकलीची भाजणी तयार झालेली आहे. तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये चकल्या याच्या मी कशा केलेल्या आहेत तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच टाकते. तुम्हीसुद्धा ही भाजणी नक्की करून बघा आणि भारतामध्ये तर तुम्हाला ही भाजणी गिरणीतनं छान दळून आणता येईल. इकडे गिरणी नसल्यामुळे ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये छान ही भाजणी तयार केलेली आहे. तुम्हीसुद्धा इकडे ज्या राहणाऱ्या मैत्रिणी आहेत त्या अशा प्रकारे भाजणी मिक्सरमधनं करू शकता आणि चाळणीने चाळून घेऊ शकता. धन्यवाद.